ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे सध्या आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, खरं तर आपण धनंजय मुंडेंची आज भेट घ्यायला आला होता, तर यापूर्वी अजितदादांची सुद्धा भेट घेतली आहे। नेमकी काय चर्चा झाली या भेटीत, काय सांगाल? नाही, धनंजय मुंडेंच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांचा कसला काही संबंध नसताना सुद्धा आतापर्यंत कुठं त्यांचं हे आलेलं नाही। त्यापेक्षा त्यांची मीडिया ट्रायल चालू आहे। सगळे बीड जिल्ह्यातले सगळे मराठा समाज नेते त्यांना टार्गेट करत आहेत। आणि बघा, गुन्हेगाराला जमात जात नसते, पण त्याच्या माध्यमातून एक जमात जी आहे संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी जमातीला टार्गेट केलं जात आहे। आणि म्हणून धनंजय मुंडेच्या पाठीमागं आम्ही सर्व ओबीसी समाज जो आहे, सर्व ओबीसी नेते जे आहेत ते ठामपणे त्यांच्या पाठीमागं उभा आहे। आज आम्ही अजितदादांनाही भेटलेलो आहे आणि त्यांनाही सांगितलेलं आहे की असं हे विनाकारण अशा प्रकारचा दबाव जो आहे पॉलिटिकल खून आहे, त्याच्या बाबतीत आमची भूमिका स्पष्ट आहे की जो कोणी खुनी आहे, खून केले आहे, त्याला मुळीच त्याला माफी देता कामा नये, त्यांना फाशी लटकवला पाहिजे। धनंजयने ती भूमिका केलेली आहे। मग अचानक असं काय झालं की खुनाचं राहिलं बाजूलाच आणि टार्गेट धनंजयला करायला लागलेत। या आता अजून भुजबळांचं हे झालं, अजून त्यांचं हे झालेलं नाही आहे, पुनर्वसन झालेलं नाही। आता धनंजयला टार्गेट करायला लागले, नंतर पंकजाला टार्गेट करतील। एक ओबीसी नेत्याला असं टार्गेट करायचं सुरू झालं तर आम्ही शांत बसू शकत नाही। आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये आता जरांगे घरात घुसून मारायची भाषा बोलायला लागले आता। त्यामुळे ह्याच्यासाठी सगळ्या ओबीसी आता नेत्याने, महाराष्ट्रातले सगळे ओबीसी कार्यकर्ते नेते सगळे एकत्रित होऊन आता पुन्हा महाराष्ट्रामध्ये एल्गार महामेळावे जे आहेत ते आम्हाला सुरू करावे लागतील। आणि त्याशिवाय आता एकत्रितपणे आम्हाला हा संघर्ष जो आहे तो पुन्हा एकदा आमच्या नशिबी येत आहे। पण आम्हाला शेवटी आत्मसन्मान, मानसन्मान जो ओबीसींचा जो आहे तो जर शिल्लक ठेवायचा असेल तर सरकारने ह्या सगळ्या वाचाळ व्यवहाराचा बंदोबस्त केला गेला पाहिजे। कुणाला पुरावे सादर करायचे आहेत ना, त्यांनी करावे ना सादर। आणि बीडमधले पुरावे पुण्यामध्ये येऊन सादर करतायत, हे काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये? आणि त्यामुळे हे कुठं थांबलं गेलं पाहिजे। आणि म्हणून आम्ही धनंजय मुंडेंच्या पाठीमागं आम्ही ठामपणे चौकशीमध्ये जर त्यांचं नाव येत असेल तर मग त्यावेळी सरकार कायदा त्याचं हे करेल ना, कायदेशीर जी काय कारवाई ती होईल करावी। पण आत्ता कशात काही नाही आहे ना। आत्ता त्यांचा राजीनामा घ्या आणि त्यांना काढा, मंत्रिमंडळ काढा, हे काय? कुणाला तरी मंत्री व्हायचं आहे, तिथं कुणाला तरी पालकमंत्री व्हायचं आहे, म्हणून ओबीसीचा मंत्र्यावरती टार्गेट करायचं हे आम्हाला मुळीच मान्य नाही। म्हणून आम्ही सगळे ओबीसी नेते आज अजित भेटलो। या संदर्भात काही चर्चा झाली का? कारण की विरोधक असतील, सुरेश धस असतील, अंजली दमानिया झाल्या, ह्या सातत्यानं खालच्या पातळीवर टीका करत आहेत, राजीनाम्याची मागणी करत आहेत। अंजली दमानिया काय, त्यांचा सामाजिक चळवळी संबंध आहे? आज ते वंजारी समाजाचे अधिकारी जास्त आहे म्हणून त्यांच्या पोटात दुखायला लागलेलं आहे। हे काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये? ह्या कोण आहे ना अंजली दमानिया? काय त्यांचा काही संबंध नाही आहे। मी त्यांचा निषेध करतो। त्यांनी ह्या अशा जातीपातीच्या राजकारणात त्यांनी पडू नये। त्यांची प्रतिमा चांगली होती याच्यामध्ये, आम्ही त्यांना चांगलं समजत होतो। आता म्हणजे वंजाऱ्यांचे अधिकारी जास्त कसे काय? म्हणजे यांना कोणते सुपारी दिली काय? ह्या सुपारी बांधव आहेत की काय, अशी शंका आम्हाला यायला लागलेली आहे। म्हणून त्यांनी हे ताबडतोब थांबवावं। आम्ही मुख्यमंत्र्याला भेटणार आहोत, आम्ही शिंदे साहेबांनाही भेटणार आहोत। आणि हे जे महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ह्या सगळ्यांचा बंदोबस्त केला गेला पाहिजे। महाराष्ट्राचा जो सामाजिक जो समतोल सलोखा जो आहे तो मेंटेन करायचा, तो टिकवायची जबाबदारी आता सरकारची आहे। आणि ह्यांच्या तोंडानं आवर जे आहे तर सरकारने घालायला पाहिजे। नाहीतर उद्याच्या महाराष्ट्रामध्ये गावागावामध्ये जे आहे ते उभी फूट पडेल आणि महाराष्ट्राची जी शांतता जी आहे, जी जातीय सलोखा जो ते बिघडल्याशिवाय राहणार नाही। शिवरायांचा महाराष्ट्र आहे, सगळ्यांनी मिळून महाराष्ट्र उभा केलेला आहे, कुठल्या एका जमातीत यात श्रेय नाही आहे। याच्यामध्ये मावळ्यांनी रक्त सांडलेलं आहे याच्यामध्ये। आणि म्हणून हा सगळा विषय जो आहे हा विषय एक खुनाचा विषय आहे, तो खुनाचा विषय त्या दिवशी चालवा ना। पण त्यासाठी ओबीसी नेत्यांना टार्गेट करायचं, एखादी वंजारी समाज जात ती टार्गेट करायची, ओबीसी समाजाचं टार्गेट करायचं, घरात घुसून मारायची भाषा करायची, हे काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये? हे आम्ही या महाराष्ट्रात मुळीच चालू देणार नाही। नक्कीच, धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर हे होते ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरी नेगेसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।